Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? सोमवारी सभा आहे, काय माहिती द्या. माननीय राजसाहेब जो प्रचाराचा शुभारंभ करतायत, खरं तर 5 तारखेपासून करायचं त्यांचं नियोजन होतं, परंतु त्यांनी सांगितलं की आपण ठाणे जिल्ह्यातनं कल्याण ग्रामीणमध्ये एक सभा घेऊन आणि ठाण्यात अविनाश जाधव यांच्यासाठी एक सभा घेऊन याचा शुभारंभ करायचा, आमचं प्रचाराचा शुभारंभ करायचा ठरलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने माननीय राजसाहेब 4 तारखेला संध्याकाळी 5 वाजता इथे सभा घेत आहेत आणि त्यानंतर इथून ठाण्याला एक सभा असेल, म्हणजे त्या दिवशी 2 सभा आहेत. डोंबिवली PNT जो सर्कल आहे, जे मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, त्या परिसरात तिथे सभेचं नियोजन केलेलं आहे. ज्या ज्या परवानग्या पाहिजे होत्या त्या परवानग्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि उद्या सकाळी त्याचं काम पण चालू आहे. मी बोलतो ना नेहमी की माननीय राजसाहेबांचं आमच्यावर विशेष प्रेम आहे. अविनाश जाधव असेल, मी असेल, त्यांनी नेहमीच आम्हाला मुलासारखं मान दिलेलं आहे, प्रेम दिलेलं आहे आणि कुठेतरी त्या प्रेमापोटी ते इकडनं चालू करते. आणि त्यांना काही गोष्टी मला वाटतं खटकत पण असतील ज्या चालल्यात राजकारण, त्यामुळे काही संदेश द्यायचा असेल आणि त्या अनुषंगाने घेतलेली सभा असेल. निश्चितच या सभेला गर्दी तर होणारच आहे, परंतु या सभेतनं एक आमचा राजकीय प्रचार या निवडणुकीचा त्याची एक लाईन नक्की मिळेल. ज्या ठिकाणी राज ठाकरेची सभा आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्रीची देखील सभा होण्याची शक्यता आहे, चर्चा आहे. आज घोषणा जाहीर केला शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याबद्दल काय माहिती? नाही, आमची इथे आम्हाला 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत परवानगी मिळालेली आहे. 8 नंतर त्यांची सभा असेल तर मला माहीत नाही, प्रत्येकाचा अधिकार आहे, ते घेऊ शकतात. परंतु मुख्यमंत्र्यांना इथनं सुरुवात करतील असं मला वाटत नाही, कारण अजून महत्त्वाचे बरेचसे मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी. आणि इथे बघाल तर तिथे त्यांचा एकच उमेदवार आहे, बाकी आजूबाजूचे सगळे भाजप आणि तुतारी म्हणजे मुंब्रा बघाल तर ते नजीब मुल्ला तिथे उमेदवार आहेत. त्यामुळे मला काय आयडिया नाही ती सभा घेत आहेत की नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.